एक अशी भूमी जिथे आजही रात्री बासरीचे सूर ऐकू येतात, जिथे प्रत्येक कणात राधे राधेचा स्पंदन आहे, जिथे विज्ञान संपते आणि भक्ती सुरू होते. हे आहे वृंदावन. वृंदावन, वृंदा म्हणजे तुळस आणि वन म्हणजे जंगल. हे केवळ एक शहर नाही, तर श्रीकृष्णाच्या प्रेमाचे, भक्तीचे आणि रहस्यमय लीलांचे जिवंत विश्व आहे. असे म्हणतात, आजही येथे श्रीकृष्ण अदृश्य रूपात वास करतात. वृंदावनातील सर्वात गूढ जागा म्हणजे निधिवन. येथील झाडे सामान्य नाहीत. त्यांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या आहेत आणि ती एकमेकात गुंतलेली दिसतात. स्थानिक लोक सांगतात, रात्री ही झाडे गोपींचे रूप धारण करतात. मान्यता अशी आहे की दररोज मध्यरात्री येथे श्रीकृष्ण आणि राधाराणी रासलीला करतात. संध्याकाळीनंतर निधिवन पूर्णपणे बंद केले जाते. ना माणूस, ना पशु, ना पक्षी, कोणीही रात्री येथे थांबत नाही. असे म्हणतात, ज्यांनी गुपचूप रासलीला पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. एकेकाळी यमुनेच्या पाण्यात कालिया नावाचा विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदी मृत्यूचे रूप बनली होती. पण बालकृष्णाने त्या विषारी डोहात उडी घेतली आणि कालिया नागाच्या फण्यांवर नृत्य केले. ही फक्त युद्धकथा नव्हती. कालिया म्हणजे मानवाच्या मनातील क्रोध, अहंकार आणि मत्सर. कृष्णाचे नृत्य म्हणजे दैवी प्रेमाने विकारांवर विजय. जेव्हा इंद्राने संतापून वृंदावनावर प्रचंड पाऊस पाडला, तेव्हा फक्त 7 वर्षाच्या कृष्णाने आपल्या करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवस, 7 रात्री संपूर्ण वृंदावन त्या पर्वताखाली सुरक्षित राहिले. ही लीला शिकवते, जेव्हा भक्ताचा देवावर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. श्रीकृष्णाने गोपींची वस्त्रे झारावर लपवली. ही कथा वरवर पाहता सामान्य वाटते, पण तिच्या मागे दडले आहे गहन अध्यात्म. वस्त्र म्हणजे अहंकार, माया, वासना. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मनुष्याला हे सर्व सोडून पूर्णपणे शुद्ध आणि निष्कपट व्हावे लागते. वृंदावनातील सर्वात प्रसिद्ध मंदिर बांके बिहारी. येथे श्रीकृष्णाची मूर्ती इतकी जिवंत मानली जाते की काही सेकंदांनी पडदा लावला जातो. कारण भक्त मानतात, जर सतत दर्शन खुले ठेवले तर श्री बांके बिहारी भक्तांसोबत निघून जातील. वृंदावनाची माती ब्रजरज म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी या मातीत लोळण घेतली, कारण इथे देव राजा नाही, तो मित्र आहे, प्रेम आहे, भक्ताचा श्वास आहे. आजही वृंदावनाच्या गल्लींमध्ये फिरताना एक अनामिक शांतता अनुभवायला मिळते. जणू काही कृष्ण अजूनही इथेच आहेत. वृंदावन हे ठिकाण नाही, ती एक अनुभूती आहे, जी फक्त प्रेमाने समजते. राधे राधे. जर तुम्हाला श्रीकृष्णाच्या अशा दिव्य आणि रहस्यमय कथा आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, राधे राधे.